सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजचे वचन अध्ययन बांधकाम करणारा. आज आपण येशूच्या शिकवणीपैकी एकावर संभाषण करणार आहोत, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकाम व्यवसायाबद्दल वर्णन केले आहे. मी हे संदेश मत्तय याच्या 7व्या अध्यायातून घेत आहे. मला ते वाचणे जरुरी आहे, कारण बरेच लोक ते ऐकत आहेत व त्यांच्याकडे बायबल नाही, म्हणून मी वाचणार आहे. मत्तय 7:21-29 वचन. जो कोणी मला वर वर प्रभू प्रभू म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईल असे नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल. त्या दिवशी मला बरेच जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भूते काढले नाही काय, व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मी तुम्हाला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा. म्हणून प्रत्येक जण जो माझी हे शब्द ऐकतो आणि ते आचरणात आणतो, तो एखाद्या शहाण्या माणसासारखा आहे, ज्याने आपले घर खडकावर बांधले. पाऊस पडला, पूर आला व वादळ आले, ते घरावर आदळले तरीही ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. पण प्रत्येक जण जो माझे हे वचन ऐकून त्यानुसार वागत नाही, तो एका मूर्ख मनुष्यासारखा आहे. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला, जोराचा वारा सुटला, ते घरावर आदळले आणि घर कोसळून पडले. जेव्हा हा दृष्टांत सांगण्याचे येशूने संपवले, तेव्हा लोक थक्क झाले, कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकाप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवित होता. मग हा दृष्टांत दोन प्रकारच्या बांधणाऱ्याचे आहे. तुमच्याकडे एक बांधणार आहे जो मूर्ख आहे, व तुमच्याकडे एक बांधणार आहे जो अतिशय हुशार आहे, कारण त्याला मजबूत बांधकाम कसे करायचे ते माहीत आहे. एक वाळूवर बांधतो व एक खडकावर बांधतो. याचा संपूर्ण भाग असा आहे की ज्ञानी माणूस व मूर्ख माणूस यात काय फरक आहे. ज्ञानी माणूस ऐकतो व तसे करतो, व मूर्ख माणूस ऐकतो पण तसे करत नाही. तुम्हाला माहीत आहे की शास्त्रामध्ये येशूचे अनेक दृष्टांत आहेत, जे आपल्याला शिकवतात की आपल्याला फक्त ऐकायचेच नाही, तर ते करायचे आहे. पण झाडाला फळ देण्याची आवश्यकता आहे. हे पूर्ण होण्यासाठी व त्याची विश्वासात आहात हे सिद्ध होण्यासाठी तुम्हाला फळ द्यावे लागेल. हे एक उदाहरण झाले पाहिजे. यासाठी त्याला हाक मारावी लागेल. आता या दोन बांधणाऱ्यांचा विचार करूया. देवाने त्या दोघांनाही देणगी दिली आहे, हे प्रथम लक्षात घ्या. येथे आपल्याला एक घर दिसते. आता ही भेट या दोघांनाही देण्यात आली आहे. चला कल्पना करूया की ते समान आकाराचे आहेत. सर्व काही तसेच आहे. आता त्यांनी ते देणगी घेतली आहे. त्यांनी ठरवले आहे की वेगवेगळ्या प्रकारे त्यांची काळजी घेणार. एक जण फक्त घर बांधतो, कसल्या तरी जागेवर बांधतो. जागा निवडत असताना काळजी घेत नाही. हे यातली वस्तुस्थिती आहे. त्याला वाटते की हे हमेशा टिकेल, याविषयी त्याच्या मनात कसलीही शंका नाही. परिणामी जेव्हा वारे आणि वादळे येतात, तेथे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. या दोन्ही लोकांच्या जीवनात एकमेकाप्रमाणेच वादळ, समान समस्या, समान अडचणी असतात. त्यात काहीच फरक नाही. तोच त्रास, त्याच अडचणी त्या माणसाच्या जीवनात येणार आहेत. तो परमेश्वराला समर्पित आहे, आणि जो समर्पित नाही, आपल्या सर्वांना आजार, समस्या, आर्थिक परेशानी येणार आहे. सर्वांना अशा समस्या येणार आहेत, यात काहीच फरक नाही. पण जेव्हा त्या मूर्ख माणसाच्या जीवनात येतात, जो मौल्यवान खजिन्यासारख्या जीवनाचे रक्षण करीत नाही,
देवाने दिलेल्या देणगीची आठवण करा, त्याच्या विश्वासासाठी आठवण करा, त्याला क्षमेची देणगी म्हणा. या दृष्टांताला तुम्हाला वाटेल तशी उपमा द्या. कारण तो मूर्ख होता, त्याने काळजीपूर्वक बांधले नव्हते. ते कमजोर होणार आहे, वाळू वाहून जाणार आहे, पाया घसरून जाणार आहे व ते मोठ्याने ढासळून पडणार आहे. कारण त्याने त्याची योग्य काळजीपूर्वक बांधकाम केले नाही. त्याने ते येशू ख्रिस्त नावाच्या चौरस खडकावर बांधले नाही. म्हणून ते संपूर्ण कोसळून वाहून गुहेत जाणार आहे. त्याउलट आपल्याकडे एक शहाणा बांधकाम करणारा आहे, जो येशू ख्रिस्तावर, देवाच्या वचनावर चौरसपणे बांधत आहे. ते मजबूत आहे. सारखे वादळ, तोच प्रश्न, त्याच अडचणी त्याच्या आयुष्यात येणार आहेत, पण ते उभे राहणार आहे. कारण ते चौरस देव व त्याच्या पुत्र येशू ख्रिस्ताच्या वचनावर मजबूत बांधले आहे. आता मत्ते 7 मध्ये तुम्हाला एक विशिष्ट गोष्टीकडे लक्ष द्यावी अशी माझी इच्छा आहे. त्यापैकी अनेक मूर्ख बांधकाम करणाऱ्यांना वाटते की ते स्वर्गाच्या मार्गावर आहेत. हे एक धक्कादायक गोष्ट आहे. येशू बार बार सांगत आहे, जे येशूवर समर्पित नाहीत यांना चर्चच्या बाहेर मूर्तिपूजेचे उदाहरण वापरत नाही, पण तो लोकांच्या उदाहरणाचा वापर करतो. त्यांना त्या दिवसाचे चर्च म्हटले आहे. तुम्ही लक्षात घ्या, त्याने म्हटले आहे की मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्यांचे तारण होणार नाही. मला वाटते ते समजून घेण्याचा मार्ग म्हणजे हे समजणे की कोणीही वचन सांगू शकते. तुम्ही एक पूर्णपणे ढोंगी असू शकता. मीही चर्चमध्ये जाऊन वचन बोलू शकतो. तुम्हाला कधी उभे राहायचे व कधी बसायचे, कधी भजन म्हणायचे व कधी मधूनच निघून जायचे हे माहीत आहे. मला वाटते की तुम्ही हे सहज करू शकता. त्यातला एक भागही समजून न घेता हेच प्रभू येथे सांगत आहे. हे असे आहे जे प्रभू प्रभू म्हणतात व मध्येच निघून जातात. ते वचनानुसार जगत नाहीत. ते ऐकतात तसे करत नाहीत, फक्त बोलत आहेत. खरं पाहता तुम्ही पुरेसा वेळ दिलात तर असे पोपटाला प्रभू प्रभू म्हणायला शिकू शकता. हा मुद्दा फक्त सांगण्याचा नाही तर ते करण्याचा आहे. आता हा मुद्दा सोडण्यापूर्वी प्रभू प्रभू म्हणणाऱ्यांचा विचार करा. ते असे म्हणतात की आम्ही तुझ्या नावाने अद्भुत गोष्टी केल्या नाहीत काय? तुझ्या नावाने भूते काढली नाहीत काय? तुम्हाला माहीत आहे, तुम्ही हे वचन वाचता तेव्हा ते थक्क करणारे आहे. कारण हे लोक खरोखर येशूचे नाव वापरत होते, त्यांच्या नावाने कृत्य करत होते, असे दाखवत होते की ते खरोखर देवाशी वचनबद्ध आहेत. असे त्यांनी अनेकांना मूर्ख बनवले आहे, यात शंका नाही. मला एका आधुनिक धर्मोपदेशकाची आठवण झाली, जो ख्रिश्चन असल्याचा दावा करतो, पण ती व्यक्ती नश्वरवादी आहे. त्याबद्दल प्रश्न नाही. तो काय म्हणतो ते त्याच्या संभाषणामध्ये पाहता. तो नरकावर विश्वास करत नाही, त्याचा स्वर्गावरही विश्वास नाही. तो ख्रिस्ती विश्वासाच्या मूलभूत तत्वावर विश्वास ठेवत नाही. तरीही असा दावा करतो की येशूच्या नावानेच सर्व काही करत आहे. तसेच आपल्या चर्चेत एखाद्या व्यक्तीने प्रभू प्रभू म्हणण्याचा अर्थ असा नाही की ते त्यांच्याशी वचनबद्ध आहेत. पुढे पाहावे लागेल की त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे, ते काय करतात ते पाहावे लागेल. ते जे म्हणतात ते खरेच करतात का? ते जे बोलतात ते खरेच जगतात का? असे दोन प्रकारचे लोक आहेत. एका प्रकारची व्यक्ती हे ऐकून खरोखरच हैराण होईल, गोंधळून जाईल. तुम्हाला माहीत आहे की त्यांना त्रास होणार आहे. ते म्हणणार आहेत, ठीक आहे, मला माहीत आहे की माझ्या आयुष्यात पापे आहेत, काही अपयश आहेत. मला माहीत आहे की मी ख्रिस्ताच्या विश्वासात जगत नाही. तर आता काय करू शकतो? याचा अर्थ असा नाही की आपण लोकांना असे विचार करायला लागू शकतो की तुम्ही स्वर्गाचा मार्ग कमवू शकता. ते नाश करणारे असेल. असे केल्याने तुमचा उद्धार होत नाही. येथे परमेश्वर जे बोलत आहे ते म्हणजे तुम्ही वचनानुसार खरे असावे, देवासोबत प्रामाणिक असावे.
तुमचे देवासोबतचे संबंध कसे आहेत तेच तुमचे कार्य सिद्ध करेल. असे जर कोणी पापी व निराशेच्या ओझ्याखाली दबलेले असेल व आपण अपयशी ठरलो याची त्याला जाणीव झाली तर ते ताठ मानेने जगू शकत नाहीत. त्यांच्या बंडखोरी व पापी जीवनामुळे ते देवाच्या दयेच्या आणि कृपेपासून दूर आहेत हे त्यांना समजले व ते आता पश्चाताप करत आहेत. तर मग हे वचन त्यांच्यासाठी कामी येणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तीला कदाचित तो ऐकत असेल तर निक्षून सांगायचे आहे. जर तुम्हालाही हे जाणणे गरजेचे आहे ते म्हणजे देवाची दया, त्याचे प्रेम व त्याचे परत येण्याचे तुम्ही स्वागत केले पाहिजे. येशू ख्रिस्त तुमचा प्रभू आणि तारणार आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो. जर आज तुम्ही संकटात असाल व पापाने व संकटाने भारावलेले जीवन जगत असाल तर तुम्हाला फक्त एकच प्रेम करणारा व दया करणारा देव आहे. तो पुन्हा तुम्हाला स्वीकार करत आहे याचा आनंद घ्या. आजचे जे संदेश खरेच वेगळ्या प्रकारच्या व्यक्तीसाठी आहे, जे आत्मसंतुष्ट आहे, त्याला वाटते की त्याने कबूल केले आहे, आता ते जगण्याची गरज नाही, तो पापाविरुद्ध लढत नाही व दुहेरी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे विश्वासू असल्याचा दावा करणे व दुसरीकडे मूर्तिपूजक सारखे जीवन जगणे जे परमेश्वराशी वचनबद्ध नाही. हा संदेश त्या व्यक्तीला चेतावणी देत आहे की तो असाच आहे व तुम्ही तुमचे आत्मिक घर सुरक्षित जमिनीवर बांधू शकता. असा मूर्खपणा करू नका, कारण जेव्हा वादळ येईल ते धुवून व कोसळून जाईल. त्यापेक्षा आजच तुमच्या पापाबद्दल पश्चाताप करा व तुम्हाला हवे असलेले खरे जीवन जगायला सुरुवात करा. आपल्या विश्वासाशी जडून राहा. जेव्हा तुम्ही प्रभू प्रभू म्हणता तेव्हा अंतःकरणातून प्रभू प्रभू म्हणा. त्याला आवडणाऱ्या गोष्टी करून त्याचा गौरव करा. तर ते इथे तुमच्याकडे एका बांधकाम करणाऱ्याचा दृष्टांत आहे जो खूप मूर्ख आहे. देवावर अवलंबून आपल्या विश्वासाचे रक्षण करत नाही व स्वतःचेही रक्षण करत नाही, तर त्या उलट मूर्खपणाने विचार करतो की त्याला विश्वासात जगण्याची गरज नाही. परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हे महान परमेश्वरा, तुझ्या नावावर गौरव करतो. तू वचनात सांगितल्याप्रमाणे वाळूवर बांधकाम करणारा खोटा कामकरी आम्हाला बनवू नकोस, ज्याचा नाश होणार आहे. तर आम्हाला खडकावर मजबूत आमचे आत्मिक जीवन बनवायचे आहे. यासाठी आम्हाला सहाय्य कर, मदत कर. तू आमचा सोबत आहेस या विश्वासाने मान महिमा गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐक. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सॲप, SMS व फोन करा. धन्यवाद. प्रभु येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो मती धुंद करीतो.